नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि विविध बातम्यांचा आढावा घेणार आहोत महाफास्ट 100च्या माध्यमातून. पुण्याच्या बालेवाडीत आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप. फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी आरोप करताय संसदरत्न हल्ली असं का बोलतायत माहित नाही, सुळेंच्या ट्विट नंतर सुनील तटकरेंचा आरोप. महाविकास आघाडीतले सावत्र भाऊ महाविकास आघाडीला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका. देवेंद्र फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केलंय, पराभवाची भीती असल्यामुळे योजना बंद होईल असं फडणवीस बोलतायत, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू टर्न ठरेल, आमचं सरकार आल्यास महिलांना 3000 देणार, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. पुण्यात आज शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम, बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कार्यक्रमाचं आयोजन. पुण्यातील लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेत दुरुस्ती, लाडकी बहीणच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांच्या नावाचा समावेश, आधीच्या पत्रिकेत शरद पवारांचं नाव नव्हतं. 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकत नाही, वन नेशन वन इलेक्शनच्या थापा बंद कराव्यात, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. राज्यात सध्या 3 घाशीराम कोतवाल यांच्या काळात जशी लुटमार होती तशी आताही सुरू, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल. भाजप सरकार राज्यात निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय, निवडणुकीत पराभव होणार असल्याचं भाजपाला दिसतंय, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची शक्यता असल्यानं अनिल देशमुख यांची टीका. जळगावात मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव, शरद पवार गटानं मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी. अजितदादा आणि छगन भुजबळ कुणीही मतदारसंघ बदलणार नाही, दादा भुजबळ मतदारसंघ बदलणार याबाबतच्या चर्चा खोट्या, अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं वक्तव्य. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी, मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये शरद पवार गटाकडून जाणीव जागर यात्रा, पवार गट मतदारसंघात 3 टप्प्यांमध्ये जागर यात्रेद्वारे जनजागृती करणार. मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनकर्त्यांशी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा, भेटीसाठी येण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पालकमंत्री दादा भुसेंनी नाशिकमधील कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावली, नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता बैठक होणार. मी आज पासपोर्ट आणि ITR घेऊन येते, कुठे येऊ कळवा, तुमच्या मालकांचं उत्पन्न कसे कुठून आले तपशील आणावा, अन्यथा दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, अंजली दमानी यांचं आव्हान. तर दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाणांचा इशारा. संजय मंडलिक गट आणि संजय बाबा घाटगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा, कागल विधानसभा मतदारसंघात समरजित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. निवडणूक आयोगाचे आभार, त्यांनी शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलंय, आता आम्ही खऱ्या अर्थानं चौकार षटकार मारणार, बॅट चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोदींच्या दौऱ्यापूर्वी नारपार गिरणा खोरे बचाव कृती समिती आक्रमक, काळे झेंडे दाखवणार, उन्मेष पाटलांचा इशारा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार आज वर्ध्यात एका मंचावर येणार, यशवंत महाविद्यालयात 4 वाजता अमृत महोत्सवाचा कार्यक्रम, समीर देशमुख यांचीही उपस्थिती असणार. हिंगोली विधानसभेच्या जागेवरून भाजपमध्ये रस्सीखेच, तानाजी मुटकुळेंविरोधात भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर इच्छुक, रामदास सुमठाणकर यांनी लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आम्हाला उभाटा किंवा काँग्रेसचा त्रास नाही तर अत्यावश्यक सेवा वगळून राज्यभरातील निवासी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन, रुग्णालयातील OPD सेवा बंद राहणार, कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन. नागपुरातील संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणी केली, तर महिला डॉक्टरांनी फडणवीसांना राख्या बांधल्या. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी. संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडल्या, घाटी रुग्णालयातील 532 डॉक्टर तर मिनी घाटी रुग्णालयातील 32 डॉक्टरांचा संपात सहभाग, कोलकातामधील डॉक्टर तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ काम बंद. कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांचा संप, रुग्णालयाबाहेर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गर्दी.